अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण यासाठी असणार आहे, बघणार जी आहे ती एनर्जी यासाठी असणार आहे की हा एप्रिल महिना जो आहे तो आपल्यासाठी कसा असणार आहे आणि कसा आहे आणि काय गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणत्या गोष्टी असतील. मला तर 100% खात्री आहे की तुमची एनर्जी चांगलीच निघणार आहे. कारण कुंभ राशी आणि सिंह राशी ह्या दोन्ही राशींना खूप खूप त्रास होतो आहे, खूप त्रास फेस करावा लागतो आहे. त्या राशींना, दोन्ही राशींना शनीची 7.5 थोडी चालू असल्यामुळे त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टी आता वेगळ्या वेगळ्या घडत चाललेल्या आहेत. इंट्युशन्स वेगळ्या वेगळ्या घडत चालले, त्यामुळे त्या दोन राशींना थोडा त्रास आहे, पण बाकीच्या राशींना इतका त्रास नाही आहे. तुम्हाला आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे, कुलदेवतेला नामस्मरण करून देवीला साथ घालायची आहे की ही एनर्जी चांगली निघावी. यासाठी स्वतः देवीने तुमच्यासमोर यावं, देवीने तुमच्यासोबत बसून ही एनर्जी तुम्हाला सांगावी. इतकं तर आपण देवाला साथ घालू शकतो की आई रेणुका माता, आई जानाई देवी, तुमच्या आशीर्वादाने ही एनर्जी पूर्णपणे मला खरी आणि सत्य आणि मला समजेल अशी आणि माझ्या आयुष्यातल्या काय प्रॉब्लेम जे आहेत ते फेस करून मी यातून सुखरूप बाहेर पडावी आणि माझ्या आयुष्याचं जे सार्थक आहे ते तुझ्या आशीर्वादाने, माझ्या आईच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित व्हावं. इतकी साथ आपण, इतकी मनापासून साथ आणि इतक्या छान भाषेत आपण साथ घालायची. देवीला असं स्वतःहून प्रेम उमटलं पाहिजे की मी जावावं आणि माझ्या बाळासोबत बसून हे सगळं बघावं आणि माझ्या लेकरांना खरंच हे पटल अशी एनर्जी आपण सगळी चांगली एनर्जी द्यावी. हे जेवढं तुम्ही मनापासून कराल तेवढं इथं मनापासून एनर्जी तुम्ही ऑब्झर्व करू पण शकता आणि मी मनापासून तुम्हाला सांगू पण शकते. इतकं कमेंट पण छान छान करा तुम्ही की जेणेकरून ही एनर्जी दुप्पट वाढेल. मीन राशीसाठी आता एनर्जी आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला चॅनलवरती तुम्हाला 1111 नंबर जो आहे तो टाईप करायचा आहे. आपल्या कुलदेवतेचं नाव तुम्हाला टाईप करायचं आहे. कुलदेवतेचा चांगला आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होण्यासाठी, कुलदेवतेचा चांगला आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होण्यासाठी तुम्हाला आईला साथ घालायची आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला आता सांगितलं तेच तुम्हाला करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पास्टमध्ये काही गोष्टी तुमच्या घडलेल्या आहेत, त्याचं टेन्शन त्यांच्या कसं आहे माहिती का, तुमच्या पास्टमध्ये अशा काही गोष्टी घडलेत त्याचं जर तुम्हाला उत्तर सापडत नाहीये आणि ते कशामुळे झालं, कुणामुळे झालं आणि का झालं, ती वेळ माझ्यावर का आली, अशा काही गोष्टी पण आहेत तुमच्या आयुष्यामध्ये ज्यात तुम्हाला त्रासदायक देत आहेत, तुम्हाला त्रासाचं भूमिका देत आहेत. पैशाचा लॉस झालेला आहे. पास्टमधला विचार तुम्ही का करत बसलाय? तुम्ही पास्टमधला विचार जर करत बसला ना तर तुम्ही पुढं कधी जाणार नाही. जे झालं ते सोडून द्या ना. महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वामी सेवेकरी सुद्धा आहेत. बळूमामाची सेवा करत असाल, तुम्ही मच्छिंद्रनाथांची सेवा करत असाल, मच्छिंद्रनाथांची सेवा करत असाल, अजून खूप खूप एनर्जीज आहेत. ख्रिश्चन धर्म जो आहे, येशू ख्रिस्त, त्यांची सुद्धा एनर्जी दिसते आहे. खूप अशा एनर्जी आहेत ज्या तुमच्याशी कनेक्ट होत आहेत. खूप देवाची सेवा तुम्ही करताय, देवापर्यंत जाताय. पण ह्या देवाचा संदेश आहे तुम्हाला की जे झालं ते सोडून दे. जे झालं ते एक काळ होता तुझ्या आयुष्यात, एक कर्म होतं, ते तिथपर्यंतच थांबवून ठेव. तुला पुढचं आयुष्य जगायचं आहे, त्याच काळामध्ये तू थांबू नको. त्या काळासाठी तू स्वतःच राहिलेलं आयुष्य सुद्धा व्यर्थ घालवू नको. अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे. देवाचा तुम्हाला आशीर्वाद आहे, देवाचं सांगणं आहे तुम्हाला. साक्षात ज्या देवाची तुम्ही सेवा करताय त्या देवाचं सांगणं आहे तुम्हाला. पण तुम्ही अजूनही त्या गोष्टी स्टक आहे. पैशा संदर्भात लॉस झालेला आहे एक व्यक्ती आयुष्यात. आता तुमचं असं नाही की तुमच्याकडे काय नाही, तुमच्याकडे सगळं आहे. खायला अन्न आहे, निवारा आहे, सगळं आहे. 2 टाइम खाऊ शकताय, इतकं तरी तुम्ही करू शकताय, स्वतः कष्ट करताय. पण कुठंतरी तुमच्या आयुष्यात असा एक काळ येऊन गेलाय ज्यामुळे तुम्ही स्टक झालाय. काही गोष्टी थांबले तुमच्या आयुष्यात आणि तुम्ही कसं आहे माहिती का, त्याच गोष्टीचा विचार जास्त करताय. तो विचार तुम्हाला करायचंच नाही. आनंदी राहायचंय. बघा, प्रत्येक व्यक्तीचा एक पास्ट असतो. आपल्याला त्या गोष्टी तिथपर्यंतच आयुष्यात, कुठलीच गोष्ट मर्यादित नसते. कुठलीच गोष्ट आयुष्यात शेवटपर्यंत मिळेल हे कधीच होत नाही. शेवटी जन्म दिलेले आई वडील सुद्धा कितीही जीव असू दे त्यांचा, आई वडिलांचा आपल्या किंवा आपले मुलं म्हणा, कोण कोणासोबत येत नाही. आणि जर तुमच्या आयुष्यात जर काही प्रॉब्लेम झाला असेल तो लांबच्या व्यक्तीमुळे नाही, तुमच्या जवळच्या व्यक्तीमुळे तुम्हाला प्रॉब्लेम झालेला आहे. पण याच्यामुळे तुम्ही थांबायचं नाही. तुमच्या आयुष्यात जे काही झालंय ते इथं हृदयात ठेवायचं आहे, ते देवाला सांगायचं आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे चालत राहायचं आहे.
हे सांगण्याचा माझा थोडासा उद्देश आहे. आणि आता सध्या ह्या महिन्यात सुद्धा त्याच गोष्टी तुम्ही फेस करताय, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीचा सगळा त्रास होतोय, त्रास वाढतोय, तुम्ही रात्रीची झोप लागत नाहीये, कंटिन्यू तुम्हाला त्रास होतोय. आणि झालेला विश्वासघात हा ना खूप खूप तुम्हाला त्रास देतो, खूप तुम्हाला त्रास देतो. तुम्हाला रात्रीची झोप लागून देत नाही, तुम्हाला बसू देत नाही, तुम्हाला विचार करून देत नाही. चांगल्या गोष्टी तुम्ही हसत असलात राहते, अचानकपणे त्या गोष्टी जर तुम्हाला आठवल्या तर तुम्ही थांबताय, सगळं पूर्ण स्टॉप, सगळ्याच गोष्टी अचानकपणे स्थिर होऊन जातात. पण असं नाही करायचं आहे तुम्हाला. ज्या काही गोष्टी घडल्या, ज्या काही घडतायत त्याला एक पूर्ण विराम द्या, जे झालंय ते सोडून द्या. मी आज पण तुम्हाला तेच सांगते, कारण इथं एक आशा आहे, अपेक्षा आहे तुमच्या मनामध्ये, एक वेळ आहे जी तुम्ही कंटिन्यू पुढे जाऊन तुम्ही ती अजूनही तुम्हाला आशा आहे की हे असं का झालं, झालेलं झालं, आता सोडून द्या. जे आहे ते काय करायचं, किंवा आत्ताच्या या सिच्युएशनला मी काय केलं पाहिजे. शेवटी माणूस त्याच वेळेवर आणि आयुष्य परत नाही, आयुष्य एकदाच आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील, घडवायच्या आहेत. तुमच्या मनात जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे. महत्त्वाचं तुम्ही मागच्या पास्ट जे काही ते एनर्जी आहे ती पास्टचे, सगळी पास्टचे. आणि कितपत ते मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे तुम्हाला, जेणेकरून मलाही वाटतं की बाबा हो, आपण कुठंतरी जे सांगतो ते समोरच्याला पटतंय, समोरच्याला हे एनर्जी कनेक्ट होते. जितकं तुम्ही मला सपोर्ट द्याल तितकं मी छान छान एनर्जीज, मला सुद्धा अशी एनर्जी येते की जेणेकरून मी अजून यापेक्षा चांगलं तुमच्यापर्यंत काहीतरी पोस्ट करू शकते. इतकी कमेंट तुम्हाला जास्तीत जास्त करायची आहे, जेणेकरून होता होईल तेवढे यापेक्षा अजून मला काहीतरी इंट्युशन्स चांगले हव्यात, मी अजून काहीतरी तुम्हाला सांगावं, अजून काही गोष्टी देवानं माझ्यापर्यंत पोचवाव्यात, जेणेकरून हे तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे. हे तुम्ही महत्त्वाचं म्हणजे डोक्यात ठेवा. सेलिब्रेशनचं कार्ड आलंय. आयुष्यामध्ये सेलिब्रेशन घडत नाही, सेलिब्रेशन होत नाही. एक गोष्ट जी आहे तुमच्या आयुष्यामध्ये ती पेंडिंग राहिली, ती कंप्लीट घडली नाही, किंवा तुम्हाला एक आशा होती एखाद्या गोष्टीची, ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये झालेली नाहीये. तिरस्कार येतोय, राग येतोय, तुम्हाला त्या गोष्टीचं नाव काढलं की, त्या व्यक्तीचं नाव काढलं की, कारण त्या एका व्यक्तीमुळे, एका व्यक्तीच्या असं वागण्यामुळे ती गोष्ट फिसकटली असावी, असं काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडलेत. अशा काही नकारात्मक गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यात निगेटिव्ह गोष्टी झालेल्या आहेत, आणि त्याच गोष्टी तुम्ही या एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा फेस करताय. म्हणून मी तुम्हाला सांगते की जे झालं ते एक बाजूला ठेवा. शेवटी कसं आहे, आपल्याला आता माझ्या बोटावरून सांगते, ह्या बोटाला लागलंय म्हणून मी थांबू शकत नाही, किंवा हे बोटं माझे थांबू शकत नाही. माझी कामं मला केलीच पाहिजेत, किंवा ह्या बोटं तर ह्याच्यासाठी थांबू शकत नाही, ह्यांना तर काम केलंच पाहिजे. मग तुम्हाला सांगते की याच्यासाठी हे कितीही आजारी असू दे, ह्याला आपण थांबवू शकतो, पण पुढचे काही कामं आपण ह्या थांबवू शकत नाही ना. ही जी बोट आहे ती याच्यासाठी थांबवू शकत नाही, कारण यांचं कामच आहे की काम करणे, किंवा त्यांचं जे ठरलेलं आहे ते ह्यांना कळलंच पाहिजे. काही गोष्टी माझ्या तोंडात एखादा जर दात पडला तर मी जेवायचं बंद नाही करू शकत, असं मी तुम्हाला सांगते. आयुष्यात एक मार्ग चुकला म्हणजे आयुष्य थांबत नाही, कुणाचंच थांबत नाही. तिथून पुढे आपल्याला आपण असं पण विचार करू शकतो चांगला, की बाबा ही वेळ माझ्यावर वाईट आली, वाईट वेळ यासाठी नाही आली की माझं वाईट व्हावं, माझं कुठेतरी चांगलं व्हावं, कदाचित माझ्यावर ही वाईट वेळ आली असावी, असं सुद्धा आपण पॉझिटिव्ह विचार करू शकतो. असा पण तुम्हाला विचार करायचा आहे. सगळं निगेटिव्ह विचार करत बसलं ना, जे होणारं काम आहे ते पण थांबून जातं. त्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्हच विचार करायचा. देवाचं नाव घ्या, कुलदेवतेचं 3 वेळा. रेणुका मातेच्या नावानं चांग बोला, आई जाण्याच्या नावानं चांग बोला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमो देश श्री स्वामी समर्थ. ओम नमो देश श्री स्वामी समर्थ. लहान मुलांना सुख आहे, हे वर्ष चांगलं जाईल. लहान मुलांच्या बाबतीत जर कोणाला प्रेग्नेन्सी वगैरे कन्सिव्ह होत नसेल तर ती या वर्षात कन्सिव्ह होताना दिसते. घराचा एकोपा महत्त्वाचा आहे, घरात एकोपा राहणं महत्त्वाचं आहे. कुलदेवतेचं रक्षण, कुलदेवतेचा आशीर्वाद हे असणं तुमच्यावरती गरजेचं आहे. कुलदेवतेच्या नावानंच आपण हा कौल लावत असतो, कारण ते सुद्धा घेणं आपल्याला गरजेचं आहे. कुलदेवतेचा चारी बाजू, चारी कोपरा जो आहे आपल्या घराचा, तो सुद्धा व्यवस्थित, आपला घरचा मेन पाया जो आहे तो स्थिर पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा मला आवर्जून सांगाव्याशा वाटतात. महत्त्वाचं तुम्हाला एकेरी विचार करायचा नाहीये, दोन्ही बाजूनी सगळ्या गोष्टीकडून तुम्हाला विचार करायचा आहे. शेवटी आज मी इथं बसले, पण मला माझ्या मनाचा, मला काय वाटतंय हे मला विचार करून सांगणार नाही. तुमच्यापर्यंत मी काय चांगलं पोहोचवू शकेल ह्या दोन्ही बाजूने मला विचार करायचा आहे. हेच तुम्हाला पण विचार करायचा आहे. एका बाजूने स्थिर राहायचं आणि एका बाजूनेच एकच बाजू आपण धरून चालायची, हे चालणार नाही, चालणारच नाही.
तुमच्या आयुष्यात बदल करायचा असेल तर सगळ्या बाजूनी तुम्हाला विचार करायचा आहे, हेच तुम्हाला उघड मी सांगते आहे. आणि इतकं कुठंही जावा, कुठंही कवड्यांवर कौल लावा, ते उजवा किंवा डावा एवढंच सांगतात, पण एवढं क्लिअरिटी कोण देत नाही. तुम्ही तसं असेल तर मला कमेंट करून सांगा की कवड्या टाकल्यात आणि त्यात एवढी क्लिअरिटी आपल्याला दिली. कुठंही गेला तर एकच सांगतात की तुमच्यासाठी उजवा कौल आहे, कुठेही गेला तर एवढं सांगतात की डावा कौल आहे. पण ती उजवा डावा का आला हे परत कौल लावायला लागतं. तसं मी तुम्हाला सांगत नाही, क्लिअरच सांगते, एकदाच टाकते आणि एकदाच क्लिअर सांगते. देवीचा कौल पण उजवा आहे आणि देवीचं मत काय आहे, देवीची इच्छा काय आहे हे सुद्धा मी क्लिअर सांगते. त्यामुळे तुम्हाला सुद्धा मी खूपदा वेळा सांगते की होता होईल तेवढं कमेंट जास्त करत जा, कमेंट जास्त करत जा, लाईक जास्त कर. लाईकचं काही नाही प्रॉब्लेम, पण कमेंट होता होईल तेवढं जास्त पाहिजे आपल्याला. हे मला नाही, तुम्ही तुमच्या देवीला हे आशीर्वाद तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करणार, हे तुमच्यावर अवलंबून आहे. आणि दुसरा असा 1 2 3 4 5 6 7 8 8 9 9 उजवा कौल आहे, चांगला आहे. फक्त देवीचं हे सांगणं आहे की तुम्हाला देवीने कौल जो आहे तो 9 कवड्यांचा आहे आणि हे कार्ड जे आहे ते 9 नंबरचं आहे. तुम्हाला मी सांगते की ही टेन्शन, डिप्रेशन तुम्ही त्रास करून घेताय स्वतःला, ते पहिलं थांबवायचं आहे. हे देवीने तुम्हाला सांगितलेलं आहे की मी तुझ्या पाठीशी आहे, फक्त तू लढ. तुला परत एकदा उभं राहायचं आहे, परत एकदा स्ट्रगल करायचं आहे, सगळ्या गोष्टी थांबवून परत एकदा तुला आयुष्यात उभं राहायचं आहे. जे झालं ते सोडून ते आयुष्य इथंच थांबत नाही. हे त्रास जो आहे तो त्रास करून घेऊ नको, कशात तरी मन डायव्हर्ट करून घे, हे महत्त्वाचं सांगायचं आहे. आणि देवाची जी सेवा करताय ती अजून मनापासून करा, खूप छान रिझल्ट येईल तुम्हाला. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिव्य मेसेज, दिव्य संदेश तुमच्यासाठी स्वामी समर्थांच्याकडून. किंवा तुम्हाला कोणत्या देवतेचं नाव घ्यायचं असेल ना तरी सुद्धा घेऊ शकता. कोणत्याही देवतेचं नाव घ्या, कोणत्याही तुम्हाला जे आता सपोज, कारण खूप जण माझ्याशी संपर्कात आहेत, ते सुद्धा बाळूमामा आणि श्री स्वामी समर्थ नवनाथ महाराज यांची सेवा खूप करतात आणि कुलदेवतेची, महादेवाची. त्यामुळं प्रत्येकाची एनर्जी प्रत्येकावर डिपेंड असते. तुम्ही तुमच्या इच्छेने तुम्हाला कोणत्या देवतेचं नाव घ्यायचं आहे ते घ्या. मी सांगते तुम्हाला की कोणती एनर्जी कशासाठी आणि काय आहे तुमच्यासाठी. एवढं सगळं करून तुमच्यासाठी दिव्य मेसेज काय आहे, पूर्णता, श्रीयंत्र. ओके, श्रीयंत्र एक आणायचं आहे घरामध्ये. तुम्हाला घरामध्ये श्रीयंत्राचा उपाय सांगितलेला आहे. श्रीयंत्र म्हणजेच तुमच्या घराचं कुलाचं रक्षण करण्यासाठी श्रीयंत्र तुम्हाला घरामध्ये आणायचं आहे आणि ते देवाऱ्यामध्ये पूजायचं आहे. आणि आणताना श्रीयंत्र जे आहे ते तुम्हाला ओरिजिनल आणायचं आहे. ओरिजिनल म्हणजे सोन्याचं वगैरे नाही, चांगलं पितळाचं बघून चांगल्या क्वालिटीचं आणून त्याची स्थापना देवामध्ये करायची आहे. हे तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि ब्रह्मांड की ऊर्जा अपने पक्ष में है, अपनी सोच को सकारात्मक में विशाल करे. मी तुम्हाला मगापासून तेच सांगते आणि इथं पण तेच आलेलं आहे की श्रीयंत्र आणून घरात ठेवायचं आहे आणि तुमची जी नकारात्मक ऊर्जा आहे ती कुठेतरी पॉझिटिव्ह वेमध्ये बदलायची आहे. मी जे सांगते मगापासून तेच इथं पण तेच आलंय. आणि खूप जणांना मला सांगायचं आहे की ही एनर्जी तुमच्यासाठी आहे. श्रीसूक्त का पठण करे, श्रीसूक्त जे आहे ते सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे, त्याचं सुद्धा पठण करायचं आहे. मी मगाच्यापासून ते सांगते की ज्या देवतेची सेवा तुम्ही करताय त्या देवतेची सेवा तुम्ही कंटिन्यू ठेवा, देवाचा आशीर्वाद तुमच्यावरती कंटिन्यू राहावा याच्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आणि दुसरी जी एनर्जी आहे ती स्वतः तुम्ही पूर्णता आहे, स्वतः पूर्णता आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर आरसा कुणीच बघायचा नाही, झोपून उठल्यानंतर आरसा बघायचा नाही, कुणीच बघायचा नाही. ज्यावेळी आपण फ्रेश होतो, आंघोळ करतो, देवपूजा वगैरे झाली, आपलं सगळं झाल्यानंतर आपण जेव्हा आपलं मेकअप, कधी कोण कसं आवरतंय, प्रत्येकाची एनर्जी वेगळी असते. त्यामुळं माझं तर घरचं रुटीन, माझं सगळं काम झाल्यानंतरच मी आरशासमोर जाते. तसंच तुम्हालाही तुमच्या टायमिंगप्रमाणे तुम्ही ज्यावेळेला आंघोळीनंतर जेव्हा तुम्ही आरशासमोर उभं राहता तेव्हा स्वतःलाच एक एनर्जी द्यायची आहे, स्वतःलाच एक पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे की मी कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे, मला काय करायचं आहे, मला जगाचं ऐकायचं आहे का, मला दुसऱ्यासाठी जगायचं आहे का, हा स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. त्यातून उत्तर आपल्या मनाचं हृदय, आपलं अंतःकरण आपल्याला काय सांगतंय ह्याचा विचार तुम्हाला करायचा आणि त्याच गोष्टी तुम्हाला फेस करायच्या आहेत, त्याच गोष्टीसाठी तुम्हाला लढायचं आहे, त्याच गोष्टीसाठी तुम्हाला जिद्दीने उभं राहायचं आहे. थोडा त्रास होईल, थोडा मनस्ताप होईल, त्या गोष्टीसाठी काही गोष्टी करताना तुम्हाला खूप काही फेस करावं लागेल, पण त्याच्या पुढे विजयाची थाप नक्की असते आपल्या पाठीशी. भियायचं नाही, खचायचं नाही, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. महत्त्वाचं तुम्हाला मी सांगते, एनर्जी कितपत मॅच झाली तुम्हाला हे मला सांगायला विसरायचं नाही आहे. व्हिडिओ खूप लॉंग झालेला आहे, असू दे तुमच्यासाठी.
ओके, बेटर आहे. 4 तारीख तुमच्यासाठी शुभ आहे. लाल रंग शुभ आहे. गुरुवार तुम्हाला शुभ आहे आणि रविवार तुम्हाला शुभ आहे. दुसरा असा आहे की 2 नंबर जो आहे तो तुम्हाला अशुभ आहे. चिडचिड करायची नाही, रागराग करायचा नाहीये. आणि रविवार शुभ आहे, शनिवार तुम्हाला अशुभ आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत या महिन्यामध्ये. अजून काही वाटत असेल किंवा अजून काही नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल, माहिती हवी असेल किंवा व्हिडिओमध्ये एखादा गोष्ट तुम्हाला, सपोज आता प्रत्येकाची एनर्जी वेगळी वेगळी असते, माझ्या आयुष्यातली एखादी गोष्ट यात मॅच झाली तर तुम्हाला खाली लगेच टाईप करायचं आहे, ताई माझा असा प्रॉब्लेम आहे आणि माझा अशा गोष्टी होत आहेत, त्यावरती एखादा व्हिडिओ करून पोस्ट करा. भले तो व्हिडिओ लॉंग असो किंवा छोटा असू दे, पण मला त्यावरती थोडासा व्हिडिओ काढून पोस्ट करा. इतकी जरी कमेंट केली तर मी लगेच व्हिडिओ करून पोस्ट करते. आणि होता होईल तेवढं प्लीज जास्त कमेंट करा. जेवढं तुम्ही कमेंट कराल तेवढं मला सगळ्या गोष्टी समजत जातील. बाबा आपली एनर्जी तुमच्यापर्यंत काय पोचते किंवा मी जे काय सांगते ते तुमच्यापर्यंत कुठल्या पद्धतीने पोचतंय किंवा तुम्हाला काय वाटतंय, तुमची एनर्जी काय आहे, यासाठी तुमची एनर्जी काय दिसते या एनर्जीसाठी, हे मला सुद्धा समजू दे. होता होईल तेवढं जास्त कमेंट करायला शिका, जेणेकरून मलाही काही गोष्टी चेंज करता येतील, मलाही काही गोष्टी तुमच्यासाठी बदलता येतील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.